नमस्कार. सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते. उद्या आहे 9 ऑगस्ट आणि रक्षाबंधन. तर आज नारळी पौर्णिमा 8 ऑगस्टला आलेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा लेट येत आहे, परंतु तुम्ही हा उपाय उद्या केलात तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत भांडणे होत असतील, वादविवाद वारंवार होत असतील, मतभेद होत असतील, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी पूर्णपणे निघून जाणार आहेत. त्याचबरोबर तुमचं घर हे आनंदाने बहरण्यासाठी नक्कीच हा उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे. तर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही जी मोहरी आहे ती तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर पिवळी मोहरी आपण उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. सुरुवात आपण आपल्या मुख्य दरवाजापासून करायची आहे. तर मुख्य दरवाजावरून आपण घड्याळाच्या पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळ फिरतं त्या पद्धतीने आपण 5 वेळेस हा जो मोहरीचा हात आहे, म्हणजे उजवा हात, आपण तो उतरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून देखील वेगळी मोहरी घेऊन तशीच आपण ती उतरून घ्यायची आहे. त्याचबरोबर देवासमोर बसून देखील तुम्ही ही, म्हणजे देवांची देखील दृष्ट काढल्यासारखी काढायची आहे. म्हणजे आपल्या ज्या ज्या सजीव गोष्टी आहेत त्या सर्वांची आपण या इथं दृष्ट काढून घ्यायची आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची दृष्ट काढण्यासाठी वेगळी मोहरी घ्यायची आहे. ही सर्व मोहरी आपण एका वाटीमध्ये साठवून ठेवायची. त्यानंतर आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला म्हणजे थोडासा कर्पूर होम करायचा आहे, थोडंसं तांदूळ, त्याचबरोबर ही मोहरी आणि त्यामध्ये थोडासा कापूर टाकून हे आपण प्रज्वलित करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती यामध्ये पूर्णपणे जळून खाक होणार आहे. हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस नक्की करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी पूर्णपणे निघून जाणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती, हा जर उपाय आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.